काही केलं नाही नाही, आता प्रक्रिया त्यांची सुरू आहे. आता भाषणात त्यांनी मुद्दा घेतला तरच आरक्षण मिळणार आहे असं थोडं आहे. नाही घेतला म्हणून मिळणार नाही असं थोडंच आहे. आम्ही लढायला सज्ज आहेत, आम्ही मिळू. त्यांच्याबद्दल काय आम्हाला काही राग रोष असण्याचं काही कारण नाही. ज्यावेळेस त्यांनी स्टेटमेंट केलं होतं त्यावेळेस होता. आता मधल्या काळात ते काम करायलेत आरक्षणासाठी. आमची मागणी मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या सगळ्यांना ओबीसी आरक्षणातून येईल, त्याच्यावर आम्ही ठाम येतो आणि ती आम्ही घेणार आहेत. आता जानेवारी महिन्यामध्ये जवळपास 15 तारखेपासून महाविकास आघाडी असेल किंवा मग भाजप सेना युती असेल यांचे सभांचे दौरे चालू होत आहेत आणि जनयात्रा संघर्ष यात्रा सुद्धा निघत आहेत. याला मराठा समाज विरोध करणार ह्या यात्रेंना. आणि आमचा लढा मराठा आरक्षणासाठी आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी. आम्ही आता 20 तारखेला सगळा मराठा मुंबईकडे निघालो. आमचं दिशा आणि ध्येय दोन्ही ठरले. आम्ही परवाच सांगितलं आमची दिशा आहे मुंबईकडेच कूच करायची आणि लाखानं मराठा तिकडं निघणारे आणि ध्येय मराठा आरक्षण ओबीसीतूनच घेऊन माघारी यायचं. त्यासाठी आम्ही निघालो. त्यांच्या दौऱ्याबद्दलचं ते त्यांचं ठरवतील, पण मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत ती निवडणुका घेणार नाही. अजून एक प्रश्न दादा, 2024 आता येत्या काही तासांवरती येऊन ठेपला आहे. नवीन वर्षाचा तुमचा नेमका काय संकल्प असणार आहे? असं काय नाही, पण संकल्प जन्मल्यापासून जसं कळायला लागलं तेव्हापासून एकच आहे, गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचं, त्याशिवाय मागं नाही हटायचं. आणि हाच संकल्प आहे आता की मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय आता मुंबई सोडायचे. आणि मराठा बांधवांना सुद्धा माझी विनंती की सगळे कामं पटापट उरकून घ्या, घरी कोणी थांबू नका. याच्यात एवढी गर्दी दाखवा, एवढी एकजूट दाखवा, मिळेल त्या वाहनानं या, पण पोराला एवढी संधी आरक्षण देण्याची, हिचं आपल्याला सोनं करायचं. आपली स्पष्ट मागणी, तिच्यात आपण कुठेही बदल केलेला नाही, बदललेलं सुद्धा नाही. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या सरसकट ओबीसीतून आरक्षण आणि ते आपण घेणार. त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी घरं सोडा, घराच्या बाहेर पडा, तरच पोरं मोठे होणार आहेत. कोणीही घरी राहण्याचा विचारच करू नका. तिकडं गर्दी आहे, आपण कशा जायचं, गर्दीत त्रास होईल. गर्दीच झाली पाहिजे म्हणून तर आपल्याला संख्या वाढवायची, तरच सरकार आपल्याला न्याय देणार आहे. नसता आपल्या पोरावर पुन्हा अन्याय होईल. आता पोरांवर अन्याय होऊ देऊ नका, ही तुम्हाला हात जोडून विनंती. मिळेल त्या वाहनांची तयारी करा. आणि विशेष करून आणखीन एक सांगतो, तुम्ही 1 तारखेपासून म्हणजे त्या नवीन वर्षापासून गावागावात पुन्हा एकदा गावं पिंजून काढा, बैठका सुरू करा. गावागावात, तालुकाभर आणि जिल्हाभर, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाने बैठकी चालू करा. समज गैरसमज काही ठेवू नका, सगळे काढून टाका. मराठवाड्यासाठी सुद्धा पुन्हा समिती मराठवाड्यात येऊन काम करणार आहे. मराठवाड्यात सुद्धा आणखीन नोंदी सापडण्याचं काम करणार आहे. सगळ्यांना न्याय मिळणार आहे, काही काळजी करायचं कारण नाही. कोणीच फक्त घराच्या बाहेर मराठा म्हणून एकजुटीनं पडा. मतभेद मनभेद ठेवू नका, प्रसिद्धीसाठी अजिबात ठेवू नका. आपल्या पोरांना काय मिळतंय याच्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी सहकार्य करा. कारण याच्यात काही असते, कुणीही संभ्रम तयार करून घेऊ नका. स्वतःला थोडं महत्त्व कमी मिळालं ते काही जण उलट सुलट बोलणारे असले त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या लेकरासाठी बाहेर पडा. आपली स्पष्ट भूमिका आहे, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण घ्यायचं आणि ते आपण घेणार आहेत. गैरसमज स्वतःच्या परिस्थितीसाठी किंवा त्यांना मानसन्मान कमी पडला की त्याच्यासाठी काही जण बोलत असतात. सगळं दुर्लक्ष करा, ऐकायचं सुद्धा दुर्लक्ष करा. समोर एकच ध्येय ठेवा, स्वतःचा मुलगा, स्वतःची जात आणि ओबीसीतून आरक्षण. एवढ्याच गोष्टी डोळ्यात